Hello students, welcome back to science lecture. Today we discuss about power plant based on nuclear fission. Here first we look this figure schematic of nuclear power plant. आता आपण वेगवेगळ्या फ्यूलचा वापर करून इलेक्ट्रिक एनर्जी तयार करणार आहोत. फर्स्ट टाइम आपण कोल म्हणून एनर्जी वापरली होती. आता आपण एनर्जी वापरणार आहोत न्यूक्लियर एनर्जी. आता आपल्याला ह्या फिगरमध्ये 5.11 जी फिगर आहे आपल्या बुकमध्ये दिलेली, आपण इथे थोडीशी काळजीपूर्वक बघूया. हिअर कंट्रोल पॉट्स हे जे दिलेलं आहे याला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लियर रिॲक्टर म्हणणार आहोत. हा इथे बॉयलर आहे, हा इथे कंडेन्सर आहे. ह्या कंडेन्सरमध्ये वरती टर्बाईन आहे आणि ह्या टर्बाईनलाच इथे जनरेटर कनेक्ट केलेला आहे. टर्बाईनच्या खाली इथे आपल्याला हे असे जे दोन पंप दिसत आहेत ते हे कुठे कूलिंग टॉवरला जोडलेले आहेत. थोडंसं काळजीपूर्वक आपण बघूयात की बघा की हा जो रिॲक्टर आहे, न्यूक्लियर रिॲक्टर आहे, याचे दोन कनेक्शन आहेत. एक बॉयलरला आहे, एक कनेक्शन कुठे आहे, बॉयलरला आहे, आणि दुसरा कुठे दिलेला आहे, कंडेन्सरला. परत कंडेन्सरचे दोन कनेक्शन्स आहेत. एक जातोय टर्बाईनकडे आणि एक जातोय खाली कंडेन्सरकडे. परत ह्या इथून हा जो कंडेन्सर आहे याचे परत दोन पॉईंट्स आलेले आहेत. एक जाणारे इथे जनरेटरकडे आणि एक जाणार आहे कूलिंग टॉवरकडे. अशा पद्धतीने आता एनर्जी नक्की कशी तयार होते हे आपण बघणार आहोत. पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लियर एनर्जी आपण बघतो आहोत. तर इथे आपण फ्यूल म्हणून वापरणार आहोत ॲटम जे वापरणार आहोत ते वापरणार आहोत युरेनियम किंवा प्लुटोनियम. युरेनियम किंवा प्लुटोनियम ॲटम इथे टाकल्यानंतर त्यांचं काय होणार आहे, फिजन होणार आहे. म्हणजे ज्याला आपण डिस्ट्रॉय म्हणतो किंवा तुटणं फुटणं म्हणतो, म्हणजे ते न्यूक्लियस इथे डिस्ट्रॉय होतील. आणि काय होणार मग, इथे मोठ्या प्रमाणामध्ये जी एनर्जी तयार होईल, जी हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरची राहणार आहे, ती ह्या बॉयलरमध्ये येणार आहे. ह्या बॉयलरमध्ये जे वॉटर आहे ते तप्त होणार आहे, त्याची स्टीम तयार होणार आहे आणि इथून ते कुठे येणार आहे, ह्या कंडेन्सरमध्ये येणार आहे. कंडेन्सरमध्ये इथे हे टर्बाईन आहे, इथून येणारी हवा ह्या टर्बाईनवर जर आदळली तर हे रोटेट होणार आणि इथे पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो आणि इथे इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते, जी की वेळोवेळी काढून घेतली जाते. आता इथे जेव्हा एनर्जी कंझ्युम होत असते त्यावेळेस थोडंसं तापमान आणि दाब कमी होतो, म्हणजे स्टीमचं रूपांतर परत वॉटरमध्ये होणार आणि ते खाली आलेलं जे वॉटर आहे, इथे तुम्ही लुक केअरफुली, यू हॅव सीन हिअर ॲरो, हे जे वॉटर आहे हे वॉर्म वॉटर राहणार आहे. हे कुठे जाणार आहे, कूलिंग टॉवरकडे जाणार आहे. कूलिंग टॉवरमध्ये हे गार झालेलं वॉटर परत काय होणार आहे, रिव्हर्स ह्या पंपाद्वारे बॉयलर आणि परत ते इथून इकडे येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळते, न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये एनर्जी तयार करून मिळते. आता इथे आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्या आपल्याला अतिशय इम्पॉर्टंट आहे, समजून घ्याव्या लागणार आहेत. तर न्यूक्लिअर एनर्जी नेमकी कशी मिळते. आता आपण बघितलं की आपण फ्यूल म्हणून काय वापरणार आहोत, एक तर युरेनियम वापरणार आहोत किंवा मग प्लुटोनियम वापरणार आहे. तर आपण इथे युरेनियमचं एक्झाम्पल घेणार आहोत. ही फिगर तुम्ही थोडीशी काळजीपूर्वक बघा. न्यूट्रॉन ॲब्सॉर्प्शन, न्यूक्लिअर फिजन, ही फिगर तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर तुम्हाला न्यूक्लिअर पॉवर प्लांटबद्दल पूर्ण आयडिया येणार आहे. आता हा जो आहे युरेनियम घेतलेला आहे, युरेनियम 235. आता याला आपल्याला काय करायचं आहे, डिस्ट्रॉय करायचं आहे. म्हणजे याच्यावरती आपण काय करणार आहे, न्यूट्रॉनची बंबार्डिंग करणार आहे, याच्यावरती न्यूट्रॉन आपटणार आहे. याच्यावरती न्यूट्रॉन आदळल्यामुळे हा जो 235 होता तो आता काय झाला, युरेनियम 236 झाला. थोडेसे पुसटसे दिसत आहेत आकडे, पण काळजीपूर्वक बघा. किती झाला, 235 युरेनियमचा 236 झाला. 236 झालेला युरेनियम अतिशय म्हणजे अनकंट्रोल्ड ज्याला आपण म्हणतो असा असतो तो. तर त्यामुळे काय होतं, तो अजिबात स्टेबल नसतो. 236मध्ये रूपांतर झाल्यामुळे त्याला आपण न्यूट्रॉन ॲब्सॉर्प्शन म्हणतो, कारण याने न्यूट्रॉन काय करून घेतला, ॲब्सॉर्ब करून घेतला. दिस प्रोसेस इज कॉल्ड न्यूट्रॉन ॲब्सॉर्प्शन. तयार झालेला युरेनियम 236 इज अनस्टेबल, डझंट इट. मग आता हा अनस्टेबल ॲटम काय करतो की दोन ॲटम तयार करतो, बेरियम अँड क्रिप्टॉन. अँड 1, 2, 3 न्यूट्रॉन्स तो इमिट्स करतो आणि सोबतच 200 मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट एवढी एनर्जी तयार करतो. अतिशय इम्पॉर्टंट आहे, लिसन केअरफुली. आता परत
काय होणार आहे, हा जो न्यूट्रॉन आहे हा परत दुसऱ्या अशाच एक युरेनियम 235 वरती आदळला जाईल. युरेनियम 235 ह्या न्यूट्रॉनला ॲब्सॉर्ब करतो, ज्याला आपण न्यूट्रॉन ॲब्सॉर्प्शन म्हटलेलं आहे. तो युरेनियम 236 झाला. युरेनियम 236 हा अतिशय अनस्टेबल आहे. तो लगेच बेरियम आणि क्रिप्टॉनची निर्मिती करेल आणि 3 इलेक्ट्रॉन्स काय करेल, इमिट्स करेल आणि 200 मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट एवढी एनर्जी तो काय करेल, मग बाहेर टाकेल. म्हणजे बघा की काय होऊ लागलेलं आहे की एका न्यूट्रॉनपासून युरेनियम 236 झाला, त्याने 3 न्यूट्रॉन्स बाहेर टाकले. परत हा न्यूट्रॉन याच्यावरती बंबार्ड झाला, परत हे 3 न्यूट्रॉन्स आलेत. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल एक न्यूट्रॉन्स ह्या पुढच्या 3 युरेनियमवर बंबार्ड होत राहतील आणि एका न्यूट्रॉनपासून आपल्याला असे 9 न्यूट्रॉन्स मिळाले आणि ही सिरियल जी आहे ही कंटिन्यू का होत राहणार आहे, गोज ऑन रिपीटेड, डझंट इट. दॅट्स वाय दिस प्रोसेस इज कॉल्ड चेन रिॲक्शन. बघा न्यूक्लिअर फिजनला काय म्हटलं जातं, चेन रिॲक्शन म्हटलं जातं. अतिशय इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. बघा आपण बघतो आहोत पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. आता नेमकं काय होणार आहे, तर याचा आपण फ्लोचार्ट समजून घेणार आहोत. न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय होणार आहे, न्यूक्लिअर फिजन होणार आहे. कोणत्या प्रकारचं फ्यूल आपण वापरतो आहोत, युरेनियम और प्लुटोनियम सारखं. सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. तिथे टँकमध्ये आपण मगाशी बघितलं वॉटर राहणार आहे. तर न्यूक्लिअर फ्युजनमुळे जी हीट तयार होणार आहे त्याच्यामुळे वॉटर काय होणार आहे, स्टीममध्ये रूपांतर होणार आहे. स्टीम काय होणार आहे, टर्बाईनवरती आपटली जाणार आहे आणि नंतर तिथे पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. तिथे इलेक्ट्रिक जी निर्माण होते ती जनरेटरकडे पाठवली जाते. अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक मिळते. आता ही जी स्टीम टर्बाईन आहे जी तयार होते, तर सिस्टीम फॉर कन्वर्शन ऑफ स्टीम बॅक इनटू वॉटर. हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशरची स्टीम जेव्हा टर्बाईनवर आपटली जाते तेव्हा एनर्जी कंझ्युम होत असताना तिथे काय होतं आहे, वाफेचं थोडंसं टेम्परेचर आणि प्रेशर लो होतो. मीन्स स्टीम इज अल्सो कन्व्हर्टेड बॅक इनटू वॉटर. स्टीमचं रूपांतर काय होतं आहे, तप्त पाण्यामध्ये होतं आणि मग ते आपण काय करत असतो, परत पुढे कुलिंग टॉवरकडे देत असतो. अशा पद्धतीने आपल्याला हा फ्लो चार्ट न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा समजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, न्यूक्लिअर एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक ऑफ स्टीम. कायनेटिक energy of steam is converted into kinetic energy of turbine, and finally the kinetic energy of turbine is converted into electric energy. बघा या पद्धतीने आपण लास्ट टाइम बघितलं होतं की एनर्जी कन्व्हर्टेड वन फॉर्म टू अनादर, बट ॲट अ सिंगल टाइम we converted into different forms, doesn't it? Now again one more transformation we have seen here. दिस इज न्यूक्लिअर एनर्जी. कुठली पण वापरू शकतो. आपल्याला युरेनियम दिलेली आहे. युरेनियममुळे काय होणार आहे, कम्ब्युशन न्यूक्लिअर एनर्जीचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे, थर्मल एनर्जी मिळणार आहे. थर्मल एनर्जी मध्ये वॉटरचं रूपांतर स्टीममध्ये होऊ लागलं, म्हणजे कायनेटिक एनर्जी मोशनमध्ये आहे. कायनेटिक एनर्जीमुळे म्हणजे स्टीममुळे टर्बाईन फिरतात. दॅट्स वाय कायनेटिक एनर्जी अँड टर्बाईन अँड फायनली वी गेट द इलेक्ट्रिक एनर्जी. या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक एनर्जी मिळवतो आहोत बाय युजिंग द न्यूक्लिअर फ्युजन. आता ही जी आपल्याला एनर्जी मिळालेली आहे न्यूक्लिअर फ्युजनची, तर इथेसुद्धा आपल्याला काही म्हणजे थोडंसं जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर वी हॅव सीन दॅट अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्यूल लाईक कोल. आपण इथे काय केलेलं आहे, युरेनियमसारखे किंवा प्लुटोनियमसारखे ॲटम वापरले आहेत, कोलसारखी एनर्जी वापरली नाही. देअर फॉर प्रॉब्लेम लाईक एअर पोल्युशन डू नॉट अराईज. इथे जर आपण बघितलं फिगरमध्ये तर आपल्याला इथे कुठेही टॉवर दिसत नाही, म्हणजे इथे जे पोल्युशन होणार आहे ते अतिशय लेस होणार आहे किंवा जास्त पर्यावरणाला हानी पोचणार नाही आहे. ऑल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्यूल इज अव्हेलेबल, दिस कॅन बी अ गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, डझंट इट. आपल्याला जर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं अव्हेलेबल आहे म्हणून आपल्याला कधीही खंड पडणार नाही. ॲटमपासून मिळणारी एनर्जी कायम मिळत राहील, न्यूक्लिअर एनर्जी ज्याला आपण म्हणतो. देअर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ नॅचरल पॉवर जनरेशन. जरी ही एनर्जी आपल्याला कायम मिळत राहिली तरी सम प्रॉब्लेम्स आहेत. नाऊ प्रॉब्लेम्स, द प्रॉडक्ट
आफ्टर फ्युजन ऑफ न्यूक्लियर फ्यूल आर ऑल्सो रेडिओॲक्टिव्ह अँड इमिट हार्मफुल रेडिएशन्स. द प्रोडक्ट्स आर कॉल्ड ॲज न्यूक्लियर वेस्ट. हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लियर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. बघा, अणुऊर्जा जरी आपण निर्माण करत असलो आणि ती म्हणजे विखंडन झाल्यानंतर तयार होणारा जो पदार्थ आहे तो अतिशय हार्मफुल आहे, धोकादायक आहे. आणि हे सगळं म्हणजे जेव्हा ॲटम एकमेकांवरती आदळून बंबार्डिंग होऊन जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर पडते तर ती आण्विक प्रारणं बाहेर पडतात, ती अतिशय भयानक असतात, हार्मफुल असतात. आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची हा जटिल प्रश्न सायंटिस्ट समोरसुद्धा आहे. सेकंड दिलेला आहे, अँड ॲक्सिडेंट ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी व्हेरी फॅटल. अतिशय भयानक ज्याला आपण म्हणतो अशी किंवा प्रचंड जीवितहानी आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीने न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. तर हे थोडेसे ड्रॉबॅक आहेत, हे आपल्याला इथे समजून घ्यायचे आहेत. नाऊ नेक्स्ट आपण पॉवर बघणार आहोत. पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. नॅचरल गॅसवरती इथे आपण एक फिगर बघून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल या पद्धतीने. फर्स्ट टाईम आपण बघितली होती एनर्जी फ्यूल म्हणून आपण कोल वापरला होता. सेकंड टाईम आपण युरेनियम किंवा प्लुटोनियमसारखं वापरलं होतं. आणि आता आपण फ्यूल जे वापरणार आहोत ते वापरणार आहोत नॅचरल गॅस. बघा, इथे आपल्याला ही जी फिगर दिलेली आहे ही आपण आधी व्यवस्थित समजून घेऊयात. पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस. आता इथे फ्यूल आहे, फ्यूल म्हणून आपण काय वापरणार आहोत, नॅचरल गॅस वापरणार आहोत. नॅचरल गॅसमध्ये LPG आहे, CNG आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. फॉसिल फ्यूल्स येतात हे सगळे. आता इथे आपल्याला एक कॉम्प्रेसर दिसतोय, डझंट इट. आता वरती दिलेला आहे कॉम्ब्युशन चेंबर आणि इथे दिलेला आहे गॅस टर्बाईन. आणि गॅस टर्बाईनलाच इथे काय कनेक्ट केलेलं आहे, जनरेटर कनेक्ट केलेला आहे, जिथून आपल्याला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी मिळणार आहे. कसं प्रोसेस होते बघा, आपण आधी ही प्रोसेस समजून घेऊयात की ही जी बाहेरची जी हवा आहे, एअर आहे, ही ह्या कॉम्प्रेसरमध्ये टाकली जाणार आहे. कॉम्प्रेसरच्या मदतीने हाय व्हेलॉसिटीने इथून जी एअर आहे ती काय होणार आहे, कम्ब्युशन चेंबरकडे पाठवली जाणार आहे. त्याच वेळेस इकडून फ्यूलसुद्धा कम्ब्युशन चेंबरमध्ये येणार आहे. आणि त्यामुळे इथे जी हवा आहे ही अतिशय हाय डेन्सिटी, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरची राहणार आहे. ही जी हॉट एअर आहे अतिशय तप्त, ती काय होणार आहे, गॅस टर्बाईनवर आदळणार आहे. आणि इथे काय होणार आहे, मग टर्बाईन रोटेट होणार आहेत. बघा, इथे टर्बाईन रोटेट होण्यासाठी कुठली एनर्जी वापरली गेलेली आहे, गॅस एनर्जी वापरली गेलेली आहे. अगेन हिअर पोटेन्शियल डिफरन्स आर प्रोड्यूस नाऊ अँड इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. आता तुम्हाला ही फिगर ओळखायला पण येते एक्झाममध्ये, कुठलं फ्यूल वापरलं गेलं हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. गॅस इथे म्हटलेला आहे म्हणजे कुठला गॅस, नॅचरल गॅस. अशा पद्धतीने आपण नॅचरल गॅसच्या मदतीने काय करू शकतो, पॉवर प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. अरेंज इन पॉवर प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. इथे आपल्याला एक छोटीशी फिगर दिलेली आहे, ती आपण समजून घेणार आहोत. फ्लो चार्ट आहे. In this plant, the turbine is run by a gas at very high temperature and high pressure by combustion of natural gas. As flowchart show various stages in power generation plant based on natural gas energy is shown in figure 5.12. बघा काय होतं इथे, आपण काय करणार आहोत, कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर. मगाशी तुम्हाला फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हा जो कॉम्प्रेसर आहे, ह्या कॉम्प्रेसरमध्ये आपण काय करणार आहोत, हाय प्रेशरने बाहेरची हवा आत घेणार आहोत. आता कम्ब्युशन चेंबरमध्ये ही प्रेशराइज्ड हवा जाणार आहे आणि फ्यूल जाणार आहे नॅचरल गॅसचा. त्यामुळे काय झालेलं आहे, हाय टेम्परेचर आहे, हाय प्रेशर आहे, त्याच्यामुळे गॅस टर्बाईन रोटेट होणार आहेत. तिथे पोटेन्शियल डिफरन्स तयार होऊन जनरेटरमध्ये काय तयार होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी तयार होणार आहे. आता कम्ब्युशन चेंबरमध्ये इकडून काय जातोय, नॅचरल गॅस जातोय. लक्षात घ्या, एकीकडून प्रेशराइज्ड एअर सोडणार आहोत आणि एकीकडून नॅचरल गॅस सोडणार आहोत. म्हणजे तिथे कम्ब्युशन मीन्स ज्वलन ज्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने इथे आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते. आता अगेन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन पॉवर प्लांट युजिंग एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. आपण बघतोय की
कंटिन्यू एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे. आता आपण कुठला गॅस वापरतोय? नॅचरल गॅस. नॅचरल गॅसमध्ये काय असतं? केमिकल एनर्जी असते. ह्या केमिकल एनर्जीचं काय होतं? पुढे कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कम्ब्युशन ऑफ नॅचरल गॅस. काय होणार आहे की ह्या नॅचरल गॅसमधली केमिकल एनर्जी जेव्हा ह्या म्हणजे चेंबरमध्ये जाते, कम्ब्युशन चेंबरमध्ये, तेव्हा ती काय होते? फ्लो होते, मोशनमध्ये येते, म्हणजे तिथे कायनेटिक एनर्जी तयार होते. आणि ती जी गॅस आहे किंवा जी एअर आहे जी खूप हाय टेम्परेचरला, हाय प्रेशरला असते, ती काय करते? टर्बाईन रोटेट करते. अगेन मोशन आली मीन्स कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड वी गेट द इलेक्ट्रिक एनर्जी. ही जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे ही इफिशियंट ऑफ दिस टाइप ऑफ पॉवर जनरेशन प्लांट इज हायर दॅन दॅट ऑफ पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन कोल. कोलपासून औष्णिक ऊर्जा जी आपण सुरुवातीला बघितली होती तिच्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा नॅचरल गॅसपासून मिळणारी जी एनर्जी आहे ही हाय इफिशियंट आहे. आलं लक्षात? या पद्धतीने अतिशय ज्याला आपण कार्यक्षम ज्याला आपण म्हणतो इफिशियन्स अशी मिळते. शिवाय नैसर्गिक वायूमुळे काय होणार आहे? नॅचरल गॅसमुळे सल्फरसारखे जे वायू किंवा अजून जे आहेत कार्बन मोनॉक्साईड म्हणा, असे वेगवेगळे जे वायू पोल्युशन जे तयार करतात, तर इथे आपल्याला अतिशय लेस पोल्युशन मिळणार आहे. हे सगळं आपण ह्या फिगरमध्ये बघितलेलं आहे. लेट्स सी, एक छोटासा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विच इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोसेस इन इको फ्रेंडली अँड विच नॉट. आतापर्यंत आपण दोन म्हणजे कोणत्या विद्युत निर्मिती प्रक्रियेमध्ये पर्यावरणस्नेही आहे व कोणती नाही, आतापर्यंत आपण दोनच बघितल्या. एक बघितली थर्मलची, सुरुवातीची औष्णिक ऊर्जा, तिथे एअर पोल्युशन होते. आणि आता आपण ही जी बघतोय तर इथे सुद्धा इमिशन ऑफ हॉट गॅसेस म्हणजे बाहेर उष्णतप्त हवा बाहेर सोडली जाते. म्हणजे इथे सुद्धा काय होणार आहे? ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रॉब्लेम्स तयार होणार आहेत. म्हणजे बोथ टाइप्स ऑफ, टिल दॅट पॉइंट वी हॅव लर्न टू टाइप्स ऑफ एनर्जी. वन इज थर्मल एनर्जी, सेकंड इज नॅचरल गॅस एनर्जी. बोथ आर नॉट इको फ्रेंडली एनर्जी. सम पॉवर स्टेशन्स वी हॅव गिवन हिअर, प्लेस, स्टेट अँड कॅपॅसिटी. समरकोटा आंध्र प्रदेश इथे 2620 मेगावॅट एनर्जी प्रोड्यूस होते. अंजनवेल महाराष्ट्र 2220 मेगावॅट. बवाना दिल्ली 1500 मेगावॅट. अँड लास्ट वन इज कोंडापल्ली आंध्र प्रदेश 1400 मेगावॅट एनर्जी प्रोड्यूस in this center. Now always remember, though use of energy is unavailable in our day-to-day life, it is necessary to use it carefully and only in required amount. आपल्याला माहिती की दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर हा करावाच लागणारे अनिवार्य आहे. मग असं असताना आवश्यक तेवढाच आपण काय करायला पाहिजे? काळजीपूर्वक वापर आपण करायला पाहिजे. नाव इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. आत्तापर्यंत आपण दोन प्रकारच्या एनर्जी बघितल्या, तर त्या दोघंही एनर्जींमधून आपल्याला थोडासा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे. मग ह्या एनर्जी डेव्हलप होत असताना पर्यावरणावरती काय काय परिणाम होतात? डिझास्टर मॅनेजमेंटचा जर आपण अभ्यास केला तर हे जे आहेत दोघं प्रकारच्या ज्या एनर्जी आपण बघितल्या तर यांचा एन्व्हायरमेंटवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन फॉसिल फ्यूल लाईक कोल असेल, नॅचरल गॅस असेल, न्यूक्लिअर एनर्जी असेल, मग तिच्यामध्ये आपण युरेनियम आणि प्लुटोनियम वगैरे वापरतो, तर हे नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. ह्या अजिबात इन्व्हायरमेंट्सनेही, पर्यावरणस्नेही किंवा इको फ्रेंडली नाही आहेत. इट मीन्स दॅट इफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड युजिंग दिस फ्यूल इट कॅन लीड टू एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन. म्हणजे पर्यावरणाची काय होणार आहे? हानीच होणार आहे. काय होतं बघा की अशा पद्धतीची जर आपण एनर्जी वापरली, कोल वापरला किंवा न्यूक्लिअर एनर्जी वापरली किंवा मग नॅचरल गॅस एनर्जी वापरून जर आपण इलेक्ट्रिक एनर्जी तयार केली, तर कोळसा, नैसर्गिक वायू यासारख्या खनिजांमुळे काय होतं? हवा दूषित होते. दूषित हवेमुळे त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात, सूट पार्टिकल ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वगैरे वायू असतात आणि पर्यावरणावरती दुष्परिणाम होतो. जागतिक तापमानामध्ये मोठी वाढ होते. पेट्रोल, डिझेल, कोळसा ज्याला आपण म्हणतो म्हणजे नॅचरल गॅस आहे, कोल आहे, यांच्या कम्ब्युशनमधून नायट्रोजन डायऑक्साईड सारखे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि ॲसिड रेन ज्याला आपण म्हणतो, आम्लयुक्त पाऊस
अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. फॉसिल फ्युल्स ज्याला आपण म्हणतो म्हणजे जीवाश्म इंधन जर अपूर्ण ज्वलन जर आपण केलं तर सूट पार्टिकल्स तयार होतात मगाशी सांगितल्याप्रमाणे. सेकंड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, इट टूक मिलियन ऑफ इयर्स फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युल्स लाईक कोल, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅसेस. नॅचरल गॅसमध्ये LPG आणि CNG येतं. परत तेच कोळसा, गॅस किंवा खनिज तेल वगैरे हे जे नैसर्गिक वायू आहे हे कसे फॉसिल फ्युल्स आहेत म्हणजे जीवाश्म इंधनं ज्याला आपण म्हणतो अशी आहे ती. मग ही तयार होण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागतात? मिलियन इयर्स लागतात. मग आता जे आहेत सध्या पृथ्वीवरती अस्तित्वात जे आहेत हे लवकरच संपून जाणार आहेत. बघा हे फार डिफिकल्ट होणार आहे आपल्यासाठी. इन कोल रिझर्व्हर्स इन द वर्ल्ड वुड लास्ट फॉर another about 200 years or so and the natural gas reservoirs for about 200 to 300 years. साठे जे आहेत कोलचे तर ते साधारणतः 200 वर्ष आणि नॅचरल गॅस फार तर 300 वर्षापर्यंत संपून जाणार आहेत आणि तिथून पुढे लाख वर्ष हे तयार होण्यासाठी लागणार आहेत. म्हणजे हा काय साठा सध्या आपण फ्यूल म्हणून किंवा एनर्जी म्हणून वापरतोय हा संपून जाणार आहे. हे सुद्धा आपल्याला इथे बघणार आहे. भविष्यामध्ये हे साठे संपणारच आहेत. अँड लास्ट आपल्याला दिलेला आहे डिझास्टरमध्ये की वी हॅव ऑल्सो डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम इन द यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी लाईक द डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट अँड पॉसिबल ऑफ डिझास्टर ड्यू टू ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. बघा अणुऊर्जेमध्ये जेव्हा आपण एनर्जी तयार करतो तर तो आण्विक वेस्ट म्हणजे कचरा ज्याला आपण म्हणतो डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट आण्विक कचरा ज्याला आपण म्हणतो तो अत्यंत धोकादायक असतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला अजूनही पाहिजे तसे सायंटिफिक मेथड ज्याला आपण म्हणतो ती सापडलेली नाही आहे. आता हे सगळं असताना कन्सिडर ऑल दीज पॉईंट्स इट कॅन बी सेड दॅट द एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्युल्स अँड न्यूक्लिअर फ्युल्स आर नॉट एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. बरोबर आहे. आपण आत्तापर्यंत ज्याही 3 प्रकारच्या एनर्जी वापरल्या त्या अजिबात इको फ्रेंडली नाही आहेत. टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. मग आपल्याला कशा एनर्जीचा कास धरायचा आहे किंवा कशी आपण एनर्जी प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एन्व्हायरमेंट फ्रेंडली जिला आपण इको फ्रेंडली किंवा पर्यावरण स्नेही असं म्हणणार आहोत. विद्युत निर्मितीसाठी आत्तापर्यंत आपण बघितलं की जे स्रोत आपण वापरले होते कोल असेल न्यूक्लिअर वगैरे असेल त्याखेरीज ते जर वापरले तर काय होऊ लागलेले आहेत? पोल्युशन्सचे प्रॉब्लेम क्रिएट होऊ लागलेले आहेत. मग त्या व्यतिरिक्त आपण इलेक्ट्रिक जनरेशन कशापासून करणार आहोत? वॉटर रिझर्व्हर, वाइंड, सनलाईट, बायोफ्युल एक्सेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ सच मेथड्स. अशा पद्धतीने जर आपण निर्मिती केली ऊर्जेची जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून, सौर ऊर्जेपासून किंवा मग जैविक इंधनांपासून जर आपण अशी जर निर्मिती केली तर यामध्ये काय होणार आहे? जे स्रोत आहे ऊर्जेचे ते जलसाठा आहे, वारा आहे, सूर्यप्रकाश आहे, जैविक इंधन आहे, हे न संपणारे आहेत. डझंट इट? आणि त्या नेव्हर एंडिंग दॅट मीन्स आर परपेच्युअल म्हणजे नेव्हर एंडिंग कधी संपणार नाहीत, परपेच्युअल आहेत. मोरेवर यूज दीज सोर्सेस डू नॉट लीड टू एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स. आणि त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणामध्ये वाईट किंवा दुष्परिणाम होणार नाही आहेत. अशा पद्धतीने देअर फॉर इलेक्ट्रिक जनरेशन थ्रू दीज सोर्सेस कॅन बी कॉल्ड एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. मग अशी जी आपण वीज निर्मिती करणार आहोत ती कशी राहणार आहे? सूर्यापासून, वाऱ्यापासून इलेक्ट्रिक फ्रेंडली राहणार आहे. हे इथे आपण समजून घेणार आहोत. इको फ्रेंडली किंवा पर्यावरण स्नेही ऊर्जा राहणार आहे. यालाच आपण इको फ्रेंडली एनर्जी म्हणणार आहोत. लुकिंग ॲट द प्रॉब्लेम इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग फ्यूल लाईक कोल, नॅचरल गॅस, न्यूक्लिअर फ्युल्स, द वर्ल्ड इज नाऊ हेडिंग towards environment friendly energy, that means green energy. What is green energy? जिला आपण काय म्हणणार आहोत? हरित ऊर्जा. अशी ऊर्जा जिच्यामुळे पर्यावरणाला कुठलाही धोका न संभवता आपण जी पवन ऊर्जा आहे, सोलार एनर्जी म्हणजे सूर्यप्रकाशापासून मिळणारी एनर्जी आहे किंवा बायोफ्युल ज्याला आपण म्हणतो अशापासून तयार होणारी जी एनर्जी राहणार आहे तिला आपण इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एनर्जी म्हणणार आहोत. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ग्रीन एनर्जी. भेटूया पुढच्या पिरियडला.